काल सायंकाळच्या आरतीसाठी हा मी प्रसाद बनवलेला होता, म्हणजे आळूवडीचा प्रसाद। आपल्या निसर्ग म्हणजे पावसाळ्यामध्ये आळूचे पाने खूप भेटतात आणि त्याचा मी प्रसाद बनवलेला होता। आणि ह्या आळूवड्यांची रेसिपी कशी बनवायची किंवा आळूवड्याची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण रेसिपी पाहू शकता। खूप छान अशी कुरकुरीत आळूवड्यांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि आजच्या ह्याही वड्या एकदम खूप मस्त झालेल्या होत्या, सर्वांना खूप आवडल्या। आणि त्यानंतर आम्हाला टीचर्स डेसाठी इथं माझ्या छोट्या मुलाच्या शाळेत मला ग्रीटिंग कार्ड्स म्हणजे बनवून द्यायचे होते। तसं तर बाकीचं तोच बनवणार होतं, जे कापायचं आणि चिटकावायचं जे काही म्हणजे डेकोरेशनचं थोडंफार काम होतं ते मी करणार होते। इथं जे व्हाईट पेपर होतं ते अख्खं म्हणजे A4 साईजचं पेपर घेऊन त्याचे 4 असं आम्ही ग्रीटिंग कार्ड्स बनवले आणि मी त्याला सांगत होते तसं तो करत होता। इकडे रात्री उशीर झाला होता आणि गणपती बाप्पाही आमच्यासोबत होते आणि तोही असं बघा फुलांची ड्रॉइंग करत आहे। म्हणजे त्याला तसंही ड्रॉइंग खूप आवडते। त्याच्या म्हणजे टीचरनी सांगितले होते की जसं त्यांच्या मनावर जसं त्यांना करायचं आहे तसं छान असं फुलाची ड्रॉइंग गणपती बाप्पा आहे तोपर्यंत खूप छान वाटत आहे। एकदम छान दिवस जात आहेत, असं वाटत आहे की कधीच गणपती बाप्पाचं विसर्जन होऊ नये। पण चला आता शिक्षक दिनाच्या दुसऱ्या दिवशीच गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे। मनही खूप थोडंसं उदास होत आहे, पण तरी गणपती बाप्पाचा आशीर्वाद आम्हा सर्वांसोबत असाच कायम राहू द्या आणि अशाच व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत